नमस्कार मित्रांनो, मी आहे भीमराव गायकवाड. मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत 30 भांडी संच दिली जातात आणि या भांड्याची जी काही योजना आहे ती आता ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेली आहे. भांडी योजनेसाठी ऑनलाईन आता तुम्ही फॉर्म भरू शकता. भांडी योजनेचा जो काही फॉर्म आहे तो कशा पद्धतीने भरायचा आहे त्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आणि ही भांडी विनामूल्य आहे. चला तर मग आपला व्हिडिओ सुरू करूया. मला स्क्रीनवर दिलेल्या HI किट mahabocw.in/अपॉइंटमेंट या वेबसाईटवर जायचं आहे. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. येथे आल्यावर तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर वेलफेअर बोर्ड हाऊस होल्ड किट तर हे आहे. आणि ह्यासाठी आपल्याला आता नोंदणी करायची आहे. फॉर्म भरण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला लागतं इथे कामगार नोंदणी क्रमांक म्हणजे त्याला आपण वर्कर रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा म्हणतो. हा नंबर तुम्हाला कुठून भेटेल तर सर्वात प्रथम हा नंबर कसा काढायचा ते सांगतो. तर हा नंबर काढण्यासाठी तुम्हाला यायचा या वेबसाईटवरती. वेबसाईटची लिंक सुद्धा तुम्हाला दिलेली आहे. प्रोफाईल लॉगिन आहे महाबीओडब्ल्यू. यामध्ये आपला आधार नंबर टाकायचा आणि आपला नोंदणीकृत जो मोबाईल नंबर असेल तो टाकायचा आहे. फॉर्म भरताना जो नंबर दिलेला होता तोच टाकल्यावर प्रोसीड टू फॉर्म या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती OTP पाठवला जाईल आणि हा OTP इथे व्हॅलिडेट करायचा आहे. तर अशा पद्धतीने जो काही तुम्ही भरलेला फॉर्म असेल त्याची जी तारीख असेल सगळी माहिती, तुमचा फोटो असेल सगळी माहिती तुमची इथे दाखवली जाईल. यामध्ये आपल्याला जो लागतोय तो म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर. तर इथे पाहू शकता तुमचा फॉर्म जर अप्रूव्ह झाला असेल तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. रजिस्ट्रेशन नंबर हा दाखवतोय. आपल्याला फॉर्म ऍक्टिव्ह पाहिजे आणि अप्रूव्ह पाहिजे तर तुम्ही फॉर्म भरू शकता. हा रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला कॉपी करायचा आहे आणि पुन्हा या वेबसाईट वरती यायचं आहे. इथे आपल्याला कामगार नोंदणी क्रमांक भेटलेला आहे. रजिस्ट्रेशन नंबर भेटलाय तो इथे टाकायचा आहे आणि क्लिक करायचा आहे. जसं तुम्ही बाहेर क्लिक कराल तर इथे तुमचा नोंदणीचा दिनांक, नोंदणीकरणाचा दिनांक, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा आधार नंबर, तुमचं नाव पूर्ण, त्यावर तुमचं डेट ऑफ बर्थ, तुमचं एज सगळी माहिती ऑटोमॅटिकली येणार आहे. फक्त तुमचा नोंदणी क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे. सगळी माहिती A to Z इथे ऑटोमॅटिकली येईल. फक्त नोंदणी क्रमांक टाकायचा. तो कसा काढायचा मी तुम्हाला सांगितलेला आहे. तर त्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता एक ऑप्शन आहे सिलेक्ट कॅम्प शिबिर निवडायचे आहे. आपल्याला कोणत्या कॅम्पमध्ये जायचं आहे ते शिबिर निवडायचं आहे. तर आपल्याला जवळच्या आसपासच्या कोणत्याही कॅम्पमध्ये आपण जाऊ शकतो. जे काही जवळ कॅम्प असेल तुमच्या गावाजवळ यापैकी जो इथे कॅम्प दाखवत आहे, प्रत्येकाला वेगवेगळे कॅम्प दाखवतील. हे आता माझ्या जिल्ह्यातले कॅम्प दाखवत आहेत. तुमच्या जिल्ह्यातले वेगवेगळे कॅम्प असू शकतात. इथे तुमचा जो काही जवळचा कॅम्प असेल तो कॅम्प इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर अपॉइंटमेंट डेट घ्यायची आहे. अपॉइंटमेंट डेट वरती क्लिक करायचं आहे. अपॉइंटमेंट डेट वरती क्लिक केल्यानंतर खाली इथे तुम्हाला भेटीची तारीख म्हणजेच अपॉइंटमेंट डेट सिलेक्ट करायचा ऑप्शन येईल. इथे क्लिक करायचे आणि इथे पाहू शकता इथे लाल रंगाची आणि लाल रंगाच्या दिवशी सुट्टी असते. जे पिवळ्या रंगाचा आहे गोल त्यामध्ये अपॉइंटमेंट फुल आहे आणि जे बाकीचे आहेत तिथे अपॉइंटमेंट भेटू शकते. तर इथे 15 ते 31 अपॉइंटमेंट आहे. तर तुमच्या केसमध्ये इथे वेगवेगळे असू शकतात. तर जे काही तुम्हाला जवळची तारीख असेल ती तुम्ही तारीख इथे निवडू शकता. अपॉइंटमेंट घेऊ शकता. अपॉइंटमेंटच्या दिवशी तुम्हाला तिथे जायचं आणि भांडीचे जे काही किट आहे, भांडी आहे ते घेऊन यायचे आहे. तर इथे मी तारीख निवडली. त्यानंतर डाउनलोड सेल्फ डिक्लेरेशन डॉक्युमेंट ही एक आहे. याची PDF तुम्हाला मी डायरेक्ट डिस्क्रिप्शन मध्ये देतो. ही जी PDF आहे या अगोदर प्रिंट करून घ्या. हे प्रिंट स्व घोषणापत्र आहे. हे स्व घोषणापत्र आपल्याला अपलोड करायचं आहे. यामध्ये श्रीमती ज्यांच्या नावाने आहेत त्यांचं नाव व नोंदणी क्रमांक, जो मी तुम्हाला नोंदणी क्रमांक म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर यापूर्वीचे ही सगळी माहिती वाचून घ्यायची आहे नीट आणि त्यानुसार माहिती इथे भरायची आहे. तर इथे सगळी माहिती वाचून खाली सही करायची आणि ज्या व्यक्तीचा फॉर्म तुम्ही भरता तुम्ही त्यांचं नाव टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने सही आणि नाव अशा पद्धतीने भरून हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. आता हे आपल्याला अपलोड करायचं आहे. अपलोड कुठं करणार तर इथे आपल्याला खाली सेल्फ डिक्लेरेशनचा जो घोषणापत्राचा चूज फाईल वरती क्लिक करायचा आहे आणि हे JPG फाईल मध्ये त्याचा फोटो काढू शकता आणि फोटो आपल्याला इथे अपलोड करायचं झालं तर फाईल अटॅच सक्सेसफुली झालं की आपलं काम झालं. आता डायरेक्टली प्रिंट अपॉइंटमेंट वरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही प्रिंट अपॉइंटमेंट वरती क्लिक कराल तर तुमचं काम झालेलं आहे. तुमचे अपॉइंटमेंट जे आहे ते क्रिएट झालेले आहे. हा
हा जो फॉर्म भरलेला आहे त्याची प्रिंट आलेली आहे, त्याची प्रिंट काढून घ्यायची आणि हे प्रिंट घेऊन जे काही अपॉइंटमेंट दिलेले आहे तिथे पोहोचायचं आहे. त्याचा ॲड्रेस तुम्हाला इथे भेटेल. आपण तिथे गेल्यानंतर बायोमेट्रिक घेतलं जाईल, म्हणजेच बोटाचे ठसे घेतले जाईल. ऑनलाईन फोटो तुमचा घेतला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला गृहोपयोगी संच म्हणजेच भांडी वाटप केले जाणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा.